नमस्कार, सुरेखा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्या किवीचं ग्रूमिंग आहे। तर किवी बसले केस कापायला। सोनू, अरे काय असं करू का? सोनू टकलू स्ट्रेट ऑफ झोप आली केस कापता कापता ना सोनू? झोप आली झोप। टकलू शांत बसली। हे काय सोनू काय आहे? शांत आहे ना बाबू, चावरा नाही। मला वाटलं केस कापल्यानंतर थोडी बारीक दिसेल। हा पण आहे तशीच आहे। झाडू झाडू जो ग्रूमिंग करतोय तो सोनीचा आणि बाबूचा फ्रेंड आहे आणि आत्ताची उड्या मारायला लागले। मगापासून शांत किवी की घाबरली आहे भरपूर। केस कापले तरी छान वाटते। चल आपण केस कापू थोडीशी। बाबूचा घाबरून बसले आशूच्या बाजूला। शिव घाबरायचं नाही बाबू, हे बळा घाबरायचं नाही। एसी चालू आहे आणि ग्रूमिंग चालू आहे तर बरं वाटणार ना। डायरेक्ट लागत असेल। पहिले केस होते वरती, काळजी घ्यावी लागते। ग्रूमिंग करणं, दवाखाना हे ते सगळं करावं लागतं। किवी घाबरायला लागले, घाबरते ते। डॉगी आहेत बाबू तुझ्याकडे? सांग डॉगी कोणते कोणते? इकडे युरोपला आला ना मॉरिशस। डॉगी कोणते आहेत म्हटलं तुझ्याकडे? शिजू आहे, जर्मन आहे माझ्याकडे, कॅट आहेत, किटन्स आहेत। त्याचा नंबर तिकडे मी खाली टाकेल, विकणार आहेस ना? कॉन्टॅक्ट करा तुम्ही। विकणार तुम्हाला पाहिजे एव्हरीथिंग आहे ना, आपल्या भावाचं नाव आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर खाली देईन मी। कोणाला जर्मन शेफर्ड काय शिजू ना, शिजू जर्मन शेफर्ड त्याचे पपीज आहेत त्याकडे, तर कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा। 18,000 रुपीज ओनली। प्राइस तो सांगेल तुम्हाला, फक्त तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याच्याशी। किती महिन्याचे आहेत? अरे बाबा अजून 3-4 दिवसाचे। 3-4 दिवसाचे? ओके 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 नक्की। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याच्याशी आणि तुम्हाला छान छान डॉगी मिळतील। सोनू माझी एकदम छान दिसायला लागली आता। टकलू कशी दिसते? टकली पूर्ण दिसायला लागले। टकलू चिकन बनवायचंय, जेवण बनवायचं राहिलं माझं। म्हटलं अगोदर हिचं ग्रूमिंग बघूया कसं काय काय आहे ते, आणि नंतर मग आपण चिकन वगैरे बनवेन मी। तर बाबू माझा शांत बसलाय, अजिबात नाही हलत नाही, खूप शांत बसले। बोर्डिंगचे पण येत असते। असे डोळे मिटून चाललंय, अगदी डोळे मिटून असं चाललंय त्याचं। सोनू दादाकडे बघते, काय केलं दादाने? टकलू केली। ए बाबू, बाबू तू मग राहायला कुठे इकडेच आहे? हो पण पेस्ट हा काय मम्मी केस बघ चिवच्या अंगावर केवढे होते। बापरे, हे एवढे केस किवीच्या अंगावरती होते। केस साळू प्राणी। हो, तुझा कधी कधीचा बॅच होता? सोनी 16 पप्पी दे, पप्पी दे मम्माला, पप्पी दे, छोड मम्मा पप्पी दे। केस कापले ना? टकली थांब ना, पप्पी देते। डब्बू झाला डब्बू। छोड बघू 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 माझ्या कच्चे दिसतो। पप्पी दे, पप्पी दे मम्माला। नाही देणार पप्पी, नाही देणार, नाही देणार। हा मम्माला पप्पी नाही देणार तू? मम्माला घ्यायची, गाबलू गाबलू झाला। बोल घाबरलंय। बकरी दिसतेस तू टकली बकरी। बकरीच्या पाठी पळायची। अंघोळ करून अशी बसली सोनू माझी। केस कापले आणि मला सगळी भिजवली आहे। केस कापले,
केस कापले, आंघोळ केली आणि बसले, परफ्यूम लावला आणि आता मॅडम बसली अशी छानपैकी सुंदर 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 आंघोळ केली आणि आता बसले. हा की हे बघ चिकन आणि चिवी मिक्स झालं. टीव्हीचं ग्रोमिंग झालंय आणि मी आले चिकन बनवायला. दुपारचे 3 वाजले, खूप लेट झाला. नाही 2:30 वाजले वाटतं. नाही 3 वाजले. 3 वाजले. अरे बापरे 3 वाजले. ग्रूमिंग करता करताच मला लेट झाला. चिकन आणि राईस करते आता, तो होईल माझा फटाफट. मॅरिनेट करून ठेवले चिकन. आता मसाला करायला घेते. मसाला चालू करायचा. झोपेत गेलेली मी पूर्ण आणि आले ना अंगावर झोपले. अगं बा मला दुखतंय ग, अगं नख लागतायत. 13 किलोचा घोडा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग TV स्पेशल होता, तर मला नक्की कमेंट करून सांगा की कसा वाटला तो. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.